छत्रपती संभाजीनगर येथे दिनांक 27 ते 29 दरम्यान पार पडलेल्या 10 वर्षांखालील आणि 12 वर्षांखालील राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत अहिल्यानगर जिल्ह्याच्या खेळाडूंनी लक्षवेधी कामगिरी करत सांघिक पातळीवर तृतीय क्रमांक पटकावला। युवा खेळाडूंच्या या यशाने जिल्ह्याचे नाव उंचावले आहे। या स्पर्धेत अहिल्यानगर तलवारबाजी संघटनाच्या संघाने 10 वर्षांखालील मुलींच्या ईपी गटात वसुधा साठेने तृतीय क्रमांक पटकावला। तसेच 10 वर्षांखालील मुलींच्या फॉईल गटात काव्या धंगेकर हिने द्वितीय तर निधी देशमुख हिने तृतीय क्रमांक मिळवून जिल्ह्याची मान वाढवली। 10 वर्षांखालील मुलांच्या ईपी गटात अक्षत दौंडने तृतीय क्रमांक मिळवला। 12 वर्षांखालील गटातही अहिल्यानगरच्या खेळाडूंनी आपला दबदबा कायम राखला। 12 वर्षांखालील मुलींच्या सेबर गटात रिद्धी महाडिकने तृतीय क्रमांक पटकावला, तर 12 वर्षांखालील मुलांच्या सेबर गटात प्रज्वल सत्रेने प्रथम क्रमांक मिळवून सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले। या सर्व विजयी खेळाडूंची नाशिक येथे होणाऱ्या राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे। यामुळे त्यांना राष्ट्रीय स्तरावर आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळणार आहे। या खेळाडूंसोबतच प्रांजल बडगू, गौरी झिरपे आणि आर्यन सत्रे यांनीही स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली। या सर्व खेळाडूंना प्रशिक्षक सुनील गोडळकर, ओंकार सुरग आणि वैष्णवी गोडळकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले। खेळाडूंच्या या यशाबद्दल त्यांचा सत्कार अहिल्यानगर जिल्हा तलवारबाजी संघटना व अहिल्यानगर ऑलिम्पिक असोसिएशन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या वतीने जिल्हा क्रीडा अधिकारी श्री ज्ञानेश्वर खुरांगे यांच्या हस्ते करण्यात आला। या प्रसंगी शैलेश गवळी, विशाल गर्जे, प्रवीण कोंडावळे, राम गोडळकर, केदार देशमुख, महाडिक मॅडम, धनगेकर मॅडम, देशमुख मॅडम आणि ॲडव्होकेट वेदिका गोडळकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। अहिल्यानगरच्या या युवा तलवारबाजांच्या चमकदार कामगिरीमुळे जिल्ह्यात खेळाला प्रोत्साहन मिळेल अशी आशा आहे। प्रतिनिधी यतीन कांबळे, अहिल्यानगर।